नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आजची ही गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती खूप ज्ञानवर्धक आहे। जे लोक ही गोष्ट संपूर्ण मनापासून ऐकतात त्यांच्या घरात कधीही वाद निर्माण होत नाही। या कथेला म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका। आयुष्यामध्ये त्यांच्या घरात नेहमी सुख आणि शांती नांदत असते। तिथे माता लक्ष्मीचा सतत वास असतो। तुम्ही ऐकलं असेल की ज्या घरात रोज भांडण आणि वादविवाद होतात तिथे कधीच भरभराट होत नाही, त्या घराची प्रगती कधीही होत नाही। अशा घरात माता लक्ष्मीचा वास नसतो। पण ज्या घरात सुख शांती असते तिथे सुख समृद्धी येते आणि माता लक्ष्मीचा वास तिथे असतो असे म्हणतात। ही गोष्ट ऐकल्यानंतर आपल्याला समजेल की आपण घरात भांडण तंटा का करू नये आणि ज्या घरात भांडण तंटे होतात ते थांबण्यासाठी ही कथा अत्यंत महत्त्वाची आहे। घरात सुख शांती असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण जिथे सुख शांती असते तिथे माता लक्ष्मी असतात। पण जिथे वाद आणि तंटे होतात तिथे माता लक्ष्मीचा वास नसतो, तर दुःख आणि दारिद्र्याचा वास असतो। जर तुम्ही ही गोष्ट पूर्ण ऐकली तर ही गोष्ट तुमच्या आयुष्यात खूप मोठा धडा देईल। ही ज्ञानपूर्वक कथा चला सुरू करूया। फक्त ही कथा शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका। नक्की शेवटपर्यंत ऐका आणि एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय माता लक्ष्मी असे जरूर टाईप करा। ही एका मोर आणि मोरणीची गोष्ट आहे। यापूर्वी तुम्ही आमची गोष्ट ऐकत हरवून जाल त्याआधी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका। ही कथा ऐकता ऐकता तुम्ही यामध्ये रमण्याआधी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला जरूर दाबून टाका। चला गोष्ट सुरू करूया। एका जंगलात एक मोर आणि मोरणी राहत होते। मोर आणि मोरणी खूप आनंदाने जंगलात राहत होते। एके दिवशी मोरणी मोराला म्हणते, प्रिय, आपण इथून निघून जावे। आपण जिथे जाऊ तिथे आपले समाजातील लोक राहतात। खूप सारे मोर आणि मोरणी जिथे राहतात आपल्यालाही तिथे जायला हवे। मोर मोरणीला म्हणतो, प्रिय, जर आपण जिथे गेलो तर दररोज वादविवाद होतील। आपण दोघं इथे जंगलात किती शांततेत राहतो, तिथे जाण्याची काय गरज आहे? पण मोरणी हट्ट करते। मोर मोरणीच्या हट्टापुढे झुकतो। ते दोघं उडून एका नगरीत पोहोचतात। त्या नगरीचा राजा प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या भाषेचा उत्तम ज्ञाता होता। राजाने करावे शास्त्राचे अध्ययन केले होते। कराव शास्त्र म्हणजे प्राणी आणि पक्ष्यांच्या भाषेचे ज्ञान। तो राजा सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या भाषेला आणि प्रत्येक सजीवाच्या आवाजाला उत्तम प्रकारे समजू शकत होता। ते दोघं मोर आणि मोरणी त्या नगरीत पोहोचतात। एके दिवशी राजा आपल्या राणीस म्हणतो, हे राणी, मला खूप भूक लागली आहे, तुम्ही मला जेवण द्या। राजाची राणी 36 प्रकारचे अन्न बनवते। एक हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात अन्नाची ताटली घेऊन राजाकडे येते। राणीने अन्नाची ताटली राजा पुढे ठेवल्यावर एका तांदळाचा तुकडा खाली पडतो। तिथे काही मुंग्या फिरत होत्या। त्याच वेळी एक मुंगी तांदळाचा तुकडा घेऊन निघून जाते। राजा बसून ती घटना पाहत होता। त्या मुंगीच्या जवळचा लगेच एक मोठा मुंग्या येतो आणि म्हणतो, प्रिय, हा तांदळाचा तुकडा मला दे आणि तू पुन्हा राजाच्या ताटलीतून दुसरा तांदळाचा तुकडा घेऊन ये। त्याचे बोलणे राजा पूर्णपणे ऐकत होता, कारण राजा प्रत्येक प्राणी पक्षी यांच्या भाषेला समजू शकत होता। राजा तिथेच बसून होता। मुंग्या मुंगलीला म्हणतो, तू जा, राजाला काहीही कळणार नाही। मुंगी जाण्याचा प्रयत्न करते पण अर्ध्या वाटेवरून परत येते आणि मुंगळ्याला म्हणते, नाही, मी नाही जाणार, कदाचित राजाला कळेल आणि राजा मला मारेल। राजा हे सगळं पाहत होता। मुंगळ्याला समजलं की राजा त्यांचे बोलणे ऐकत आहे। तो म्हणतो, असं वाटतंय राजाने आपले बोलणे ऐकले आहे, यामुळे तो आपल्याकडे बघत आहे। मुंगळा आणि मुंगळी म्हणते, जर राजाने आपले बोलणे ऐकले आणि त्याने हे कुणाला सांगितले तर तो या क्षणी दगडाचा बनून जाईल।
राजा त्यांच्या बोलण्यात ऐकतो आणि समजतो. तो हसू लागतो. जसेच राजाने हसू येते आणि राणी स्वयंपाकघरातून बाहेर येते, ती राजाला हसताना पाहते. राणी विचारते की कदाचित तिकडून काहीतरी चूक झाली असेल म्हणून राजा हसत असेल. राणी राजाकडे जाते आणि म्हणते, हे महाराज, माझ्याकडून काही पाप झाले आहे का? माझ्याकडून काही चूक आहे का की मी आपण इतक्या जोरात हसत आहे? राजा म्हणतो, नाही, अशी काही गोष्टी नाही, मला सहज हसू आलं. राणी हट्ट धरते आणि म्हणते, तुम्हाला मला सांगावं लागेल की तुम्ही का हसत होतात. राजा वारंवार नकार देतो, कारण त्याला माहीत होतं की मुंगीने सांगितलं होतं की जर त्याचं बोलणं कुणाला सांगितलं तर तो दगडाचा होईल. हा तो कारण राजा आहे ही गोष्ट राणीला सांगू इच्छित नव्हता. पण राणी वारंवार हट्ट धरते आणि म्हणते, तुम्हाला मला सांगायलाच लागेल की तुम्ही का हसत होतात. जर तुम्ही माझ्यावर खरं प्रेम करता, जर तुम्ही मला आपलं मानता, तर तुम्ही मला हे सांगायलाच हवं की तुम्ही का हसत होता. राजा आता धर्मसंकटात सापडतो. राजा विचार करतो, जर मी ही गोष्ट राणीला सांगितली तर मी दगडाचा होईल, आणि जर सांगितली नाही तर राणीचा विश्वास संपेल. राणी खूप हट्ट धरते. म्हणतात, प्रिया हट्ट आणि बाळ हट्ट खूप तगडे असतात. या दोन्ही हट्टापासून नेहमी दूर राहावं. राणीच्या प्रिया हट्टामुळे राजाला झुकावं लागलं. राजा राणीला म्हणतो, ठीक आहे, जर मी तुला सांगितलं तर नंतर तुला पश्चाताप होईल. राणी म्हणते, आत्ताच तुम्ही म्हणत होता की काही गोष्टी नाही आणि आत्ताच तुम्ही म्हणताय की मला पश्चाताप होईल. नक्की काही मोठी गोष्ट आहे. आणि राणी आणखीन जास्त हट्ट धरते. तेव्हा राजा म्हणतो, ठीक आहे, जर तुला ऐकायचं असेल तर मी सांगतो. तर चला, मी तुम्हाला ही एक गोष्ट जंगलात सांगतो. राजा आणि राणी रथात बसून जंगलाकडे निघून जातात. जसेच ते घनदाट जंगलात पोहोचतात, राजा सर्व गोष्टी राणीला सांगायला लागतो. जसे जसे राजा घोडी थोडी थोडी गोष्ट सांगायला लागतो, तसे तसे तो हळूहळू दगडाचा होऊ लागतो. जसे राजाने अर्धी गोष्ट राणीला सांगितली, तो अर्ध्या दगडाचा झाला. राजा मग राणीला म्हणतो, हे राणी, मी हळूहळू दगडाचा होत आहे, तुम्हाला नंतर खूप पश्चाताप होईल. राणी म्हणते, हे महाराज, थोडीशी गोष्ट शिल्लक आहे, तीही तुम्ही सांगून टाका. राजा पूर्ण गोष्टी सांगतो आणि पूर्णपणे दगडाचा होतो. राणीच्या हट्टामुळे पूर्णतः दगडाचा बनतो. राणी रडायला लागते आणि त्या दगडाला हलवायचा प्रयत्न करते, पण वजन दगड कसा हलणार. राजा खूप जड होता. राजा दगडाचा होतो आणि तिकडे राणी डोकं आपटत रडते, छाती पिटते आणि पिलाव करते. ती एखाद्या प्राणी किंवा जंगलाच्या मदतीसाठी हाक मारते. या सगळ्या घटना मोर आणि मोरणी त्यांच्या डोळ्यांनी पाहत होत्या. राणीचा विलाप पाहून मोर आणि मोरणींना दया येते. मोर मोरणींना म्हणते, हेच होतं प्रिया, हट्ट. आपल्या याच प्रीता हट्टामुळे आपण त्या जंगलात किती आनंदाने राहत होतो आणि इथे आलो. मोरणी मोराला म्हणते, प्रिय, ही राणी खूप दुःखी आहे, आपल्याला तिची मदत करायला हवी. ती खूप विलाप करत आहे. तिचं जास्त मदत आपल्याला करता येणार नाही, पण किमान आपण तिला धीर तर नक्की देऊ शकतो, म्हणजे तिचा विश्वास तर देता येईल. ही गोष्ट ऐकून विचारून मोर आणि मोरणी राणीला म्हणतात, राणी साहिबा, जे झालं ते चूक झालं, पण तुम्ही थोडा धीर धरा, स्वतःला थोडं सांभाळा. तुमच्या मागे पूर्ण राज्य आहे. राजा तर दगडाचा झाला आहे, आता तुम्हालाच तुमचं राज्य सांभाळावं लागेल. राणी मोर आणि मोरणीचं बोलणं ऐकल्यानंतर म्हणते, भाऊ मोर आणि मोरणी, मी स्वतःला कसं सांभाळू. आता तर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, कारण माझे पती परमेश्वर दगडाचे झाले आहे. आता मी काय करू. राणीचे बोलणे ऐकून मोरणीचे तोंडातून निघून जाते, राजा दगडाचा कसा झाला. राजा तर माणूस होता, चांगला आणि तंदुरुस्त होता, पण तो दगडाचा कसा झालाय. राणी तीच गोष्ट सांगायला लागते जी राजाने मुंगीविषयी तिला सांगितली होती. राणी तीच गोष्ट मोर मोरणींना सांगते आणि तीही हळूहळू दगडाची बनते. जेव्हा राणी दगडाची होते आणि राजा आधीच दगडाचा झालेला असतो, तेव्हा दोघंही दगडाचे होतात. तिकडे मोर आणि मोरणी चिंतेत पडतात. दोघं खूप दुःखी होतात. मोर मोरणीला म्हणतो, आपल्यावरही संकट येऊ शकते, कारण राजा देखील त्या मुंगीच्या गोष्टीमुळे दगडाचा झाला. तुम्ही स्त्रिया, तुम्हाला कोणती गोष्ट लपवता येत नाही. मोरणी म्हणते, पिया जी, आपण इथून दूर निघून जावं. मोर म्हणतो, अगं मूर्ख, दूर जाण्याने काय उपयोग होईल. हे संकट तर पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात आपला पाठलाग सोडणार नाही. हे संकट नेहमी आपल्या डोक्यावर येत राहील.
जर नकळत आपण या गोष्टीबद्दल कोणाला बोललो तर आपणही दगडाचे होऊ. या चिंतेत मोर आणि मोरणी खूप दुःखी होते. ते रात्रंदिवस याची ताणतणावाखाली राहत होते. ते ना जेवण करतात ना शांत झोपतात. सतत हा विचार करतात की ही गोष्ट त्यांच्या तोंडाहून नकळत बाहेर जाऊ नये. मोर विचार करतो, मी जर सगळ्या मुंग्यांना संपवून टाकलं तर हे संकट संपेल, कारण हे सगळं तर त्या मुंग्यामुळेच झालं आहे. मोर मोरणीला म्हणतो, प्रिये, जर आपण सृष्टीतील सगळ्या मुंग्यांना संपवून टाकलं तर हे संकट टळेल. मोर आणि मोरणी या गोष्टीला तयार होतात आणि सगळ्या मुंग्यांना खायला सुरुवात करतात. मोर आणि मोरणीची इतका धाक होता की त्या सगळ्या मुंग्या घाबरून मातीमध्ये बीळ खोदून लपून बसतात. मोर आणि मोरणी अशी खबरदारी घेत असतात की त्यांच्या जिथे कुठे मुंग्या दिसतील तिथेच ते पळवून टाकतात. मोर आणि मोरणीच्या भीतीमुळे कोणतीही मुंगी बाहेर पडत नव्हती. सगळ्या मुंग्यांनी जमिनीखाली बीळ बनवली आणि तिथेच राहायला लागल्या. खूप दिवस गेले आणि मुंग्यांना भुकेने त्रास होऊ लागला, कारण बिळात अन्न मिळत नाही. अन्न तर बाहेरच मिळतं. जेव्हा अन्न शोधण्यासाठी मुंगी बाहेर पडते तेव्हा मोर तिला पकडून मारतो. असं करत मोर खूप साऱ्या मुंग्यांना मारायला सुरुवात करतो. त्यामुळे खूप जास्त त्यांना मुंग्या मारायला सुरुवात होते. एक मुंगी आणि एक मुंगा बिळाबाहेर उपासमारीने व्याकुळ होऊन श्रीहरी विष्णूंचा जोरदार भजन करू लागतात. भक्ती इतकी तल्लीन होतात की त्यांना कल्पनाही नसते आपण स्थान न कळत आहो. ते गहन तपश्चर्येमध्ये मग्न होतात. शेवटी भगवान विष्णू त्यांच्या समोर प्रकट होतात. विष्णू म्हणतात, मुंगी आणि मुंगा, तुम्ही जे मागू इच्छिता ते मागा, आम्ही तुमच्या भक्तीने प्रसन्न आहो. मुंगी आणि मुंगा खूप दिवसांपासून भुकेले होते, तहानेने व्याकुळ होते. त्यांनी म्हणाले, हे प्रभू, जर तुम्ही आम्हाला वरदान द्यायला तयार असाल तर आमच्या पोटाला गाठ बांधा. त्यांनी विचार केला, जर आमचं पोटच नसेल तर आम्ही बाहेर जाण्याची गरज पडणार नाही आणि मोर मोरणी आम्हाला खाऊ शकणार नाही. भगवान विष्णू म्हणतात, तथास्तु, आणि मुंग्यांच्या पोटात गाठ बांधली जाते. आजही मुंग्यांच्या पोटाला गाठ आहे. यानंतर मुंगा आणि मुंगी भगवान विष्णूंना म्हणते, हे प्रभू, आमच्या पोटाला तर गाठ बांधली, तरी पण आम्हाला मोर आणि मोरणीपासून धोका आहे. ते अजून जमिनीवर आमच्या प्रतीक्षेत बसले आहे. जसे ते आम्हाला पाहतील ते आम्हाला मारून टाकतील. भगवान विष्णू मोराला म्हणतात, हे मोर, तुम्ही मुंग्यांचा शिकार करणे बंद करा. यात मुंग्यांचा काहीही दोष नाही. दोषी राजा होता, कारण राजाने कारवा शास्त्र अध्ययन केले होते. त्यामुळे तो सर्व जीवजंतूंचे भाषण समजण्याचा सक्षम होता. त्यासोबत तो त्याचं रूपही बदलू शकत होता. राजा प्राणी आणि पक्ष्याचं रूप धारण करून विचित्र वर्णन करायचा. जेव्हा प्राणी आणि पक्षी गमधरणा करायचे तेव्हा तो त्यांना सोडून माणूस बनायचा आणि त्यांच्याजवळ जोरजोरात हसायचा. याचा मुख्य कारणामुळे आणि पापामुळे तो राजा आज दगडाचा बनला आहे. मोर म्हणतो, हे प्रभू, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या राणीला काय दोष आहे? श्रीहरी विष्णू म्हणतात, त्यांची पत्नी त्यांच्या या पापात भागीदार आहे, कारण जर त्यांना त्या पत्नीला थांबवलं असतं तर इतकं मोठं पाप केलंच नसतं. यासाठी त्या राणीलाही या पापाचा भागीदार ठरवला आहे आणि तीही दगडाची बनली आहे. श्रीहरी विष्णूंच्या समजण्यानंतर मोर त्यांना विचारतो, हे प्रभू, पण जर ही गोष्ट आम्ही कुणाला सांगितली, जी राणीने आम्हाला सांगितली आहे, तर आम्ही दगडाचे होऊ. श्रीहरी विष्णू म्हणतात, तुमचे हे श्राप आता संपले आहे. तुम्ही कोणालाही ही गोष्ट सांगितली तरी काही फरक पडणार नाही. आता तुम्ही कोणालाही ही गोष्ट सांगू शकता. तुमच्यावरचा संकट टळला आहे. मोर आणि मोरणी अत्यंत आनंदी होतात. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. श्रीहरी विष्णू अंतर्ध्यान होतात आणि निघून जातात. तिकडे मोर मोरणीचा आनंद सीमा उरत नाही. जर कुणाच्याही प्राणी किंवा पशुला आनंद झाला तर तो नाचू लागते, झुमू लागते. हाच प्रकार मोर मोरणीसोबत घडला. तेव्हा मोराला कळलं की त्यांच्या डोक्यावरचं संकट टळलं आहे. तेव्हा तो जोरजोराने आनंदाने नाचू लागला. त्याच्या आनंदाला सीमा उरत नव्हती. तो आनंदाने वेड्यासारखा नाचत होता. मग मोर आनंदाने पायांकडे पाहत होता. तेव्हा त्याला दिसलं की त्याचा पाय फाटले आणि कुरूप झालेले आहेत. मोर आपल्या पायांकडे पाहून रडू लागला. मोर विचार करतो, पूर्वी माझे पाय किती सुंदर होते, पण आता इतके फाटलेले आणि घाणेरडे कसे झाले? माझं संपूर्ण शरीर सुंदर आहे, पण माझे पाय इतके फाटलेले आणि कुरूप का आहेत? मोराच्या पाय फाटण्याचं कारण म्हणजे मुंग्या खाणं होतं, कारण त्याने आणि मोरणीने खूप साऱ्या मुंग्या खाल्ल्या आणि याच्याच कारणाने त्याच्या पायांना तडे गेले होते.
आजही जर एखाद्या माणसाने मुंगी खाल्ली तर त्याच्या शरीरावर छोटे छोटे पुरळ उठतात. जर तुम्ही जास्त प्रमाणात मुंग्या खाल्ल्या तर तुमचं शरीरही तडायला सुरुवात होते. साप का केंचुली सोडतो कारण साप मुंग्या खातो आणि त्यामुळे त्याचं शरीर तडतं आणि वेगळं होतं. याच कारणामुळे मोराचे पाय तडले होते आणि मोराला कुरूप झाला होता. मोर आपले पाय पाहून जोरजोरात रडू लागतो. मोरनी मोराला धीर देते आणि म्हणते, जे झालं ते झालं, आता रडून काय होईल. पण मोर नाचतच राहतो आणि जोरजोराने रडतो. त्यामुळे डोळ्यातून अश्रूंचा प्रवाह वाहतो. मोरनी मोराला धीर देते आणि त्याच्या अश्रूंना जमिनीवर पडण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करते. पण ते तिला थांबवता येत नाही. मोरणीचे हात नाहीत, पण ती आपल्या चोचीने एक एक अश्रू उचलून आपल्या तोंडात ठेवण्याचा प्रयत्न करते. पण ते कितीही अश्रू तोंडात ठेवणार, थेट मोरणीच्या पोटात जातात. हा प्रकार वेळोवेळी मोरणीच्या अश्रूंना थांबवण्याचा प्रयत्न करतो. मोर नाचतो आणि जोरजोरात रडतो. मोराचे अश्रू आणि मोरणीचे प्रेम पाहून भगवान श्री हरी विष्णू पुन्हा प्रकट होतात. भगवान विष्णू मोरणीला आशीर्वाद देतात आणि म्हणतात, तुझं प्रेम असं कायम राहो. भगवान श्रीहरी म्हणतात, आता याला आशीर्वाद म्हणा किंवा श्राप, पण यामुळे मोर कधीही आयुष्यात हे काहीही करू शकणार नाही. जेव्हा मोर नाचतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू पडतात आणि त्या अश्रूंना मोरणी टिपते. याच अश्रूमुळे काहीही होतं. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, मोर आणि मोरणीला आशीर्वाद देतात आणि म्हणतात, तुमची भक्ती धन्य आहे. एक वेळ अशी येईल जेव्हा तुमच्या पंखांना मुकुट बनवेल आणि धारण केलं जाईल. म्हणूनच जेव्हा श्री कृष्ण पृथ्वीवर येतात तेव्हा ते मोराचा पिसारा आपल्या मुकुटात धारण करतात. मित्रांनो, आजचं एवढं. जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण लिहा आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. ही कथा तुमच्या आयुष्यात नक्की खूप महत्त्वाची ठरेल. या कथेमुळे तुम्हाला कळेल की कुठल्याही गोष्टीचा हट्ट हा तोपर्यंतच करावा जोपर्यंत तो करण्यायोग्य आहे. जेव्हा त्या गोष्टीचा हट्ट हे वरे जाईल तेव्हा तो करणे टाळावा. कुठल्याही गोष्टीचा हट्ट हे एका सीमेपर्यंत करावा. एक मर्यादा असते, त्या मर्यादेनंतर त्या गोष्टीचा हट्ट केला जाऊ शकत नाही. जर त्यानंतरही त्या गोष्टीचा हट्ट केल्यास सुरुवात केली तर त्यामुळे तुम्हालाच अडचण जाऊ शकते. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला अडचण येते, पण त्या अडचणींचा सामना तुम्हाला करता येतो. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न चालू ठेवा. बऱ्याच वेळेला तुमच्या आयुष्यात खूप सारे संकट येतात. त्या संकटांचा सामना तुम्हाला स्वतःलाच करावा लागतो. संकटांचा सामना करून जर तुम्ही त्या पुढे जाल तर तुम्हालाच फायदा होईल. आयुष्यामध्ये एकही दिवस असा जाणार नाही जेव्हा तुमच्या आयुष्यात संकट येणार नाही. पण त्या संकटांना तुम्ही किती शहाणपणाने पुढे जाता हे महत्त्वाचं असतं. तुम्ही किती डोकं लावता आणि त्या संकटांना सामोरे जाता, नंतरच ते संकट दूर होत असतं. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला मोठमोठे संकट येतात, पण त्या संकटांचा सामना करण्यासाठी स्वतःवरती विश्वास लागतो. जर स्वतःवरती विश्वास असेल तर कुठलेही संकट कायम टिकणार नाही. प्रत्येक संकट हे नक्की दूर होतं. स्वामी बोलतात, प्रत्येक संकटात सोबत असणार आहे मी. आणि प्रत्येक संकटाला जर तुम्ही बुद्धीने योग्य निर्णय घेऊन जर पुढे जाल तर नक्की ते संकट दूर होईल. संकटांचा सामना करण्याची शक्ती तुमच्यात आहे. त्या संकटांचा योग्य सामना करा, म्हणजे तुमच्या आयुष्यातील अनेक संकटे दूर होतील. स्वामी म्हणतात, संकटे कुणाच्या आयुष्यात नसतात, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्या संकटांचा सामना करा. बऱ्याच गोष्टी या पूर्णपणे तुमच्या मनातून निघून जातील. जो व्यक्ती संकटांचा सामना करून पुढे जातो त्याच्या आयुष्यातील संकटे कायम दूर होतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही संकटात अडकताय तर तेव्हा पहिले तर देवाचे नाम स्मरण करा आणि नंतर फक्त तुमचं डोकं हे योग्य रीतीने वापरून बघा. कारण संकटांचा सामना करण्यासाठी डोकं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा तुमचं डोकं हे तुम्ही योग्य दिशेला चालवाल तेव्हा संकट हे काहीही वाटणार नाही. संकटांचा सामना करण्यासाठी डोक्याला योग्य दिशेने चालवणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. संकट कायम दूर निघून जातात, फक्त डोक्याचा चांगला वापर करा. स्वामी म्हणतात, संकट हे फार काळासाठी नसतात. संकटे हे लवकरात लवकर दूर होतात. फक्त आपल्याला त्यांना दूर करण्यासाठी तसा विश्वास ठेवून काम करावं लागतं.
स्वामी सांगत होते की आयुष्यामध्ये संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे काम करावं लागतं. संकट कधीही कायम आपल्या सोबत नसतं, त्यासाठी आपल्याला त्यांचा सामना करून दूर पळावं लागतं. जर तुम्हाला वाटत असेल की संकट कायम आपल्या सोबत असेल, संकट कायम आपल्यावर असेल, तर काळजी करू नका. संकट हे कायम निघून जात असतो. जो व्यक्ती संकटावर विश्वास ठेवतो आणि संकटात अडकून राहतो तो कायम संकटातच असतो. पण जो व्यक्ती संकटांना टाळण्याचा प्रयत्न करून पुढे जातो तो यशस्वी ठरतो. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की संकट आपल्यासाठीच आहे, पण ते संकट फक्त थोडंसं डोकं लावल्याने कायम दूर होतं. देव म्हणतो, संकट कायम तुमच्यासाठी कधी आलंच नसतं. संकट तर तुम्हाला योग्य मार्ग आणि दिशा दाखवण्यासाठी येतं. संकट हे अशी गोष्ट आहे जे आपल्याला तुरंत पळवता सुद्धा येते. संकटांचा सामना बुद्धीने करायला शिका. जर एखादी अडचण आली तर डोक्याचा वापर करा, कारण डोक्याचा वापर कराल तर संकटातून सुटका मिळेल, नाहीतर त्या संकटात अडकून राहावं लागेल. संकट हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द तुमच्यात ठेवा. बऱ्याच वेळेला देव म्हणतो, संकटे तुमच्या आयुष्यामध्ये किती आली त्या संकटांचा काळजी करू नका. फक्त स्वतः प्रयत्न करून पुढे जा आणि प्रत्येक संकटांचा सामना करा. जर वाटत असेल की संकटे माझ्या आयुष्यात येत आहे, तर तुम्ही काळजी करताय. चुकीचा विचार न करता त्या संकटांना सामोरे जा. जो व्यक्ती संकटांना सामोरे जातो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकट हा नेहमी पूर्णपणे नायनाट होतो. प्रत्येक संकटाचा नायनाट करायचा असेल तर योग्य ठिकाणी अशी तुम्ही कामे करा. संकट कधीही आपल्याला हे सांगण्यासाठी येत नाही की काय आहे. संकट तर आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी येते. संकट नेहमी आपल्याला प्रत्येक वेळेला सांगून येतो असं नाही, पण जेव्हा येतो तेव्हा सामना करण्याची ताकद आपल्याला देतो. संकटांचा सामना करा आणि पुढे जा. जो व्यक्ती संकटांना न घाबरता पुढे जाईल तो आयुष्यात यशस्वी होईल. बऱ्याच वेळेला संकट येतील, पण आयुष्यातील प्रत्येक संकट स्वामी स्वतः दूर करतील. संकटांचा सामना करून पुढे गेल्याने प्रत्येक संकट दूर होतं. जो स्वामीवरती विश्वास ठेवतो आणि प्रयत्न करतो त्याच्या आयुष्यात संकट कधी येत नसतं. स्वामी म्हणतात, आयुष्यात बऱ्याच वेळेला तुम्हाला संकट वाटत असेल. संकट हे आयुष्यात नसतात. संकट हे आपल्या काही गोष्टीत असतात. त्यांचा सामना केल्याने तेही दूर व्हायला लागतात. संकटे कायम दूर होतात, फक्त स्वतःवरती विश्वास हवा. देव सदैव संकटांना दूर करण्याच्या मार्गावर आहे. देव प्रत्येक वेळेला संकट दूर करत आहे. देवाने प्रत्येक वेळेला आपली संकटे हे दूर केलेली आहे. देवावरती विश्वास ठेवा. देव कुठल्याही प्रकारे आपलीच मदत करत आहे. देव कधीही म्हणतो, संकट मी टाळण्यासाठी पाठवतो. संकट तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी पाठवत असतो. स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकट तुमच्यासाठी हे कायमस्वरूपी नसणार आहे. काही ना काही वेळात, काही ना काही काळात संकट नक्की दूर जाईल. होय, तुम्ही विश्वास ठेवून तर बघा. काहीच हे पूर्णपणे आयुष्यात नाही. प्रत्येक काही ना काही वेळानंतर जात असते. प्रत्येक गोष्टीला अर्थ असतो. जर स्वतःवरती विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक वेळेला साथ देतात. स्वामीवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या अशक्य काळात स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करतील. एकदा टाईप करा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी म्हणतात, बऱ्याच वेळेला संकटे तुम्हाला मागे ओढतायत का? त्या संकटांचा सामना करून पुढे जाण्याचा प्रयत्न तर करा. बघा, संकट कायमस्वरूपी नसणार. संकट हे आज लवकरात लवकर दूर जाणार. स्वतःवरती विश्वास ठेवा. संकट हे कधीही कायमस्वरूपी नसतं. संकट हे आपल्याला मागे ओढण्यासाठी नाही तर पुढे नेण्यासाठी येतं. संकटांचा सामना करून बघा, त्यातूनही तुम्हाला सुटका नक्की मिळेल. जो संकटांचा सामना करतो त्याला पुढे जाण्यासाठी देव स्वतः मदत करतो. बऱ्याच वेळेला संकटातून पुढे निघण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. स्वामी म्हणतात, प्रयत्न केल्याशिवाय संकट काही दूर जात नाही आणि प्रयत्न करूनच संकटांना दूर पळवता येतं. प्रयत्नाशिवाय संकटांना पुढे ढकलणे जणू अशक्य आणि प्रयत्नाने संकट हे नेहमी दूर जातं. तुम्हाला वाटतं का की स्वामी कधी तुमची साथ देत नाही?
तर हे तुमची सर्वात मोठी चूक आहे. कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. फक्त त्यांच्यावरती तुमचा विश्वास हवा. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून प्रयत्न करून बघा. प्रत्येक संकट हे कायम दूर होत असते. स्वामी बोलतात, संकट हे तुमच्यातील शक्ती बाहेर काढण्यासाठी येते आणि जेव्हा ते तुमच्यात येत असते तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण तुम्हीच त्या संकटांना दूर पळवण्यासाठी सक्षम आहात. संकट कायम दूर राहण्यासाठी तुम्ही स्वामींचे नाम स्मरण करा. स्वामी म्हणतात, प्रत्येक संकट मी स्वतः दूर करेल. होय, तुझा माझ्यावर विश्वास ठेव. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुझी साथ मी स्वतः देत आहे. तुझी साथ स्वामी स्वतः देत आहेत आणि प्रत्येक संकट समय देत आहेत. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघ. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत आहे. जो कोणी माझ्या नामाचा आणि भक्तीचा जप करतो, मी प्रत्येक वेळेला त्याच्या सोबत असतो. त्याची साथ कायम देत असतो. तुझा स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करू नको. स्वामी प्रत्येक संकटात तुझी साथ देत आहेत. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुझी साथ दिली आहे आणि स्वामी तुझी साथ देतच असतात. तुला काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये तुझ्या अडचणी खूप येतात, पण तुला वाटतं का त्या अडचणी कायम येतात? पण नाही, ते तुझ्या आयुष्यात तुला एक योग्य दिशा दाखवण्यासाठी येत असतात. कायमस्वरूपी कुठलीच अडचण आयुष्यात येत नसते. अडचणी फक्त संकटांचा सामना करण्याची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी येतात. अडचणी या लवकरात लवकर दूर होऊ शकतात. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. अडचणी दूर करणे कधीही मोठी गोष्ट नाही. अडचणी हे कायम लवकरात लवकर दूर करता येतात. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करावा लागतो. स्वामी म्हणतात, प्रत्येक संकटात मी सोबत येतो. होय, फक्त विश्वास ठेवून बघ. तुझ्या आयुष्यात स्वतः तुझी साथ मी देणार आहे. आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी असतील, पण त्या अडचणींचा सामना कर, कारण मी तुझ्या सोबत आहे. बऱ्याच वेळेला तुला वाटेल संकट मागे ओढण्यासाठी येतात. आयुष्यात सर्व काही संकटे तुला पुढे नेण्यासाठी येतात. मागे ओढण्यासाठी काहीही येत नाही. तू स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवून बघ. स्वामींनी तुझी साथ दिली आहे आणि स्वामी तुझी साथ प्रत्येक संकटात देत आहेत. स्वामी म्हणतात, ही कहाणी एकदा वाटेल तर पूर्ण ऐका, पण नक्की ऐकून जा, कारण तुमच्यासाठी ही कहाणी अत्यंत महत्त्वाची आहे. आयुष्यामध्ये कधीही तुम्हाला कुठल्याच गोष्टीची अडचण भासणार नाही. ही कहाणी तुमच्यासाठीच आहे. फक्त वेळ काढून ही कहाणी एकदा शेवटपर्यंत ऐकून बघा. तुमच्यातील अनंत संकटे स्वामी नेहमी दूर करतील. प्रत्येक वेळेला वाटत असेल की स्वामी आपल्या पाठीशी आहेत की नाही, तर फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघा. स्वामी नेहमी आपल्या सोबतीला असतात. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. मी प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत असणार आहे. होय, काळजी करण्याची तुला गरज नाही, कारण प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत असतो. जो श्री स्वामी समर्थावरती विश्वास ठेवतो त्याच्यासाठी संकटे कायमस्वरूपी नसते, कारण स्वामी प्रत्येक संकटात तुझी साथ देत असतात. स्वामीवरती जर विश्वास असेल तर घाबरतोयस कशाला? अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींनी काल आपली साथ दिली. स्वामी आज आपली साथ देत आहेत आणि स्वामी प्रत्येक संकटात आपलीच साथ देत असतात. स्वामींनी आपली साथ कधी सोडलेली नाही आणि स्वामी कधीच आपली साथ सोडणार नाही. स्वामी बोलतात, प्रत्येक संकटात तुमची साथ देणारा मी आहे. आयुष्याच्या प्रत्येक संकटावर तुमची मदत करणारा मी आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. होय, प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे. काळजी न करता शेवटपर्यंत ही कथा नक्की ऐका. तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडेल. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव नक्की असेल की स्वामी आपली साथ नक्की देतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. जर स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामीवरती आपला विश्वास आहे तर मग काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी प्रत्येक संकटात सोबत उभे असतात.
स्वामी म्हणतात, मी प्रत्येक संकटात तुझ्या पाठीशी आहे. होय, काळजी करू नको. मी प्रत्येक क्षणी तुझी मदत करत आहे आणि आजही आणि उद्याही सदैव तुझी मदत मी करत असणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. हा स्वामी समर्थ नामावरील विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. जर स्वामी समर्थ नामावरती तुमचा विश्वास आहे तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिलेली आहे. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामींनी प्रत्येक संकटात नेहमी तुमची साथ दिली आहे. स्वामी बोलतात, मी कधीही तुमची साथ सोडणार नाही आणि कधीही तुम्हाला आयुष्यात मागे येऊ देणार नाही. फक्त विश्वास ठेवून बघा माझ्यावर. मी तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमच्या सोबत उभा दिसेल. होय, जेव्हा तुम्हाला वाटतं की स्वामी माझ्या सोबत आहेत तेव्हा काळजी करू नका, कारण स्वामी तर प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहेत. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. संकट हे कायमस्वरूपी नसतं. संकट फक्त तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी येत असतं. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी सोबत असतील. स्वामींवरती विश्वास ठेवा. त्यांच्यावरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून एकदा त्यांचे नामस्मरण करून बघा. स्वामींनी कधीही तुमची साथ सोडलेली नाही. स्वामी तर तुमच्या सोबत होते आणि सदैव राहणार आहेत. स्वामी बोलतात, मी काल तुझ्या सोबत होतो, मी आज तुझ्या सोबत आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक संकटात, प्रत्येक काळात तुझी साथ मी स्वतः देणार आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक संकटसमयी तुझ्यासोबत मी वाचणार आहे. त्यामुळे तुला काळजी करण्याची तर गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये मी प्रत्येक संकटात तुझी साथ देत आहे. प्रत्येक संकटात तुला वाटत असेल, स्वामी म्हणतात, आयुष्यात मी तुझ्यासोबत सदैव असतो. प्रत्येक संकटात मी तुझी साथ देणार आहे आणि प्रत्येक वेळेला तुझी साथ देत असतो. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघ. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला साथ दिली आहे तुझी, प्रत्येक वेळेला साथ देत आहे तुझी. फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेवून तर बघ. मी तुझी साथ प्रत्येक संकटात देत आहे. आयुष्याच्या वाईट काळात देखील तुझी साथ मी स्वतः देणार आहे. विश्वास ठेव. प्रत्येक संकट हे कायम नाही. संकटे लवकरात लवकर दूर होतात. तुझा फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून बघ. स्वामी बोलतात, आयुष्य म्हणजे खूप गोष्टी येतात. जोपर्यंत स्वतःच्या विश्वासावर आपण एखादे काम करणार नाही तोपर्यंत गोष्टी अशक्यच वाटत असणार. होय, जर विश्वास स्वतःवर असेल तर सर्व काही होईल. प्रेमाने जोडलेली 4 माणसं व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे तो खरा श्रीमंत नक्की होऊ शकतो. श्रीमंत व्यक्ती यालाच म्हणता येईल. आयुष्यामध्ये संकटे बरेच आहेत. त्या संकटांचा सामना करा, कारण त्यांचा सामना केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. स्वामी म्हणतात, जो स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवेल तोच पुढे जाईल. आयुष्यामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर पहिले स्वतःवर आणि श्रद्धा स्वामीवर ठेवा. जे आपण दुसऱ्यांना देतो ते आपल्याला परत मिळतं. मग ते आनंद असो किंवा दुःख असो, प्रत्येक गोष्टी हे आपल्याला वापस मिळत असते. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्टीत काही ना काही तथ्य असतं. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक गोष्ट तुमची तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. आयुष्यामध्ये काहीही अवघड नाही. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. स्वामी सदैव तुमची साथ देतील. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून तर बघा. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक संकटात तुमची साथ देतील. स्वामी बोलतात, होय, जर तू माझ्यावरती विश्वास ठेवशील तर प्रत्येक संकटात तुझ्या सोबत मी असणार. देवाला कुठलाही भक्त चालतो, मात्र भक्ताला कुठलाही देव चालत नाही. भक्ताने देवाच्या शिकवणीचे प्रतारणा करण्यास इथून सुरुवात होते. जो भक्त देवाला एका देवावर विश्वास ठेवतो आणि प्रयत्न करतो तो आयुष्यात यशस्वी नक्की होतो. देव म्हणतो, मी प्रत्येक संकटात तुझ्या सोबत आहे आणि प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहे. तू काळजी करू नको, कारण मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहे. जर तुमचा देवावरती विश्वास असेल तर देव प्रत्येक संकटात तुमची साथ देतो. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघा.
देव कधीही कुठल्याच भक्तात भेदभाव करत नसतो. आपला देवावरती विश्वास असेल तर आपल्याला हे गोष्टी सुद्धा नेहमी समजतील. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहे. होय, बोल. तू कधी काही बोलायचं असेल तर नक्की बोल. तुला काही हवं असेल तर तू नक्की मला सांगू शकतो. पण एक लक्षात ठेव, नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही. नात्यात जाणीव महत्वाची असते. जाणीव असेल तर परकी माणसंही आपली होतात आणि आपली जाणीव नसेल तर आपल्या माणसांना परकवायला वेळ लागत नाही. अडचणीच्या तुरुंगातून सुटण्यासाठी स्वामी नामस्मरणाची चावी लागते. जर तुझ्याकडे स्वामी समर्थ महाराजांच्या नावाची चावी असेल तर तू कधी अडचणीतच येणार नाही. सोडून द्या. कोणी दुखावलं तर विसरून जा. कोणी रडवलं तेही विसरा. कोणी इग्नोर केलंय, कोणी तुमचा अपमान केलाय, सगळं विसरा. आणि आता नवीन वर्षाची नवीन सुरुवात करा. आता स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही सर्व काही चांगलं करू शकता. स्वामी बोलतात, प्रत्येक गोष्ट हे तुमच्या मनाप्रमाणे आता होईल. नवीन वर्षाचा नवीन आत्मविश्वास वाढवा. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. सर्व काही आता तुमच्या मनाप्रमाणे होईल. काही गोष्टी होतात मनाविरुद्ध, त्यांना आता दुर्लक्ष करून ज्या गोष्टी मनाप्रमाणे होते त्याचा आनंद घ्यायला सुरुवात करा. स्वामीनाम म्हणतात, स्वामीनामावर जर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होईल. स्वामीनामावर विश्वास ठेवा आणि आयुष्यात सतत पुढे चालत राहा. स्वामीनामावर विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी आहेत आपल्यासोबत, फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण ते आपली साथ सदैव देत आहेत. स्वामींनी आपली साथ प्रत्येक संकटात दिली आणि स्वामी सदैव आपली साथ देत असतात. प्रत्येकाने किमान स्वतःपुरती तरी चांगली व्यक्ती होण्याची जबाबदारी उचलायला हवी. इतरांसाठी नाही तर आपण फक्त स्वतःसाठी चांगले व्हायला हवं. जर स्वतःसाठी चांगले होऊ शकलो तर यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट कुठलीही नाही. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक संकटात तुमच्यासोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या असंख्य संकटात, अनंत संकटावर तुमची साथ मी देणार आहे. होय, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण मी सदैव तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेवा स्वामीवरती. स्वामी समर्थ महाराज सदैव आपली साथ देत आहेत. आपल्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक संकटात साथ देतात. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघा. स्वामींनी आपली साथ प्रत्येक संकटात दिली आहे आणि स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देत असतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. आयुष्यात अशक्य असं काही नाही. सर्व गोष्टी स्वामी शक्य करतील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असू द्या. एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणी विचारत नाही किंवा तुमची प्रॉपर्टी किती, गाड्या किती, बँक बॅलन्स किती, हे कोणी विचारत नाही. परंतु एक गोष्ट विचारली जाते की तुमची तब्येत कशी आहे, तुम्ही कोणासोबत कसे वागता. जर तुमचे आयुष्यामध्ये जर एखाद्यासोबत संबंध चांगले नसतील किंवा काही व्यक्तींसोबत तुमचे नाते चांगले नसतील तर ते आयुष्याच्या काही वर्षानंतर तुम्हाला विसरून जातील आणि तुम्ही त्यांना. नंतर तुम्हीही एकटे पडाल आणि तेही. त्यामुळे जेवढी नाती जोडता येतील तेवढे जोडायला शिका. आयुष्याच्या अखेरला पैसा नाही तर नाती कामी येतात. होय, आयुष्यामध्ये तुम्हाला या गोष्टी कदाचित खूप उशिरा कळतील, पण जेव्हा कळतील तेव्हा तुम्हाला खूप दुःख होईल. स्वामी म्हणतात, पश्चाताप करायची वेळ येऊ नये, त्याच्यामुळे नाते जोडायला शिका. बऱ्याच वेळेला काही लोक आपली नाती तोडतात, पण ते नाती तोडणे हे अत्यंत चुकीची पद्धत आहे. नाती न तोडता जोडण्याचा प्रयत्न करत पुढे जावे. पण ज्या नात्यात आपली गरजच नसेल ते नाती फार काळी टिकवू नये. एक वेळ येते, त्या वेळेला नाती टिकली जातात आणि एका वेळेनंतर काही नाती तुटतात, तर काही नाती आयुष्यभरासाठी सोबत असतात. जी नाती सोबत आहेत त्यांची साथ कधी सोडू नका. नेहमी तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत राहा जे तुम्ही करत आहात. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही शक्य करतील. स्वामी म्हणतात, मी
प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून काम करत चला. प्रयत्न स्वतःवरती विश्वास ठेवून केलेले बरे असतात. त्यांनी आपल्याला आयुष्यामध्ये अशक्य गोष्टी वाटायला काहीही वाटत नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होते जेव्हा स्वामीवरती आपला विश्वास असतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने स्वामी सदैव आपली साथ देतात. प्रत्येक संकटात स्वामी आपल्या सोबत आहेत ही गोष्ट कधी विसरू नका.